यशस्वी लोकांची ही 6 कारणे जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी योग्य ठरू शकतील. हेलो हाय गाइस, कैसे हो? वेलकम बैक माय न्यू वीडियो. चलो आज का व्हिडिओ स्टार्ट करते हैं. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक अशा विषयावरती बोलणार आहे जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तो विषय म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा करणं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण मोबाईल रोज चार्जिंग करतो, पण आपण स्वतःला शेवटचं कधी अपग्रेड केले आहे? खरं तर प्रत्येक व्यक्ती ही यशस्वी होऊ शकते. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक स्वतःवरती काम करतात, पण काही लोक परिस्थितीला दोष देत असतात. सेल्फ इम्प्रूव्हमेंट हे तुम्ही कधी ऐकले का? हा शब्द कधी तुम्ही ऐकलाय का? मी तुम्हाला आज सांगतो. सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे स्वतःच्या सवयी, विचार, कौशल्य आणि वागणुकीमध्ये थोडा थोडा रोज डेली बदल करणे. तुम्ही जर रोज फक्त 1% सुधारणा केली, तुम्ही एका वर्षानंतर पहिल्यापेक्षा अधिक पट्टीने चांगली बनू शकता. त्यामधील तुम्हाला मी अशी 6 उदाहरण देतो. ते तुम्ही जीवनामध्ये यूज केली पाहिजेत, वापरली पाहिजेत, त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्यामधील एक आहे स्वतःला ओळखा. तुम्ही कधी स्वतःला असे प्रश्न विचारले आहेत का? माझी ताकद काय आहे? म्हणजे माझे वीक पॉईंट काय आहे? मला खरंच आयुष्यामध्ये काय करायचं आहे? जो माणूस स्वतःला ओळखतो तोच माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. पॉईंट नंबर 2, चांगल्या सवयी. चांगल्या सवयी आपल्याला कशामुळे मिळतात ते आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये समजते. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठणे, दररोज व्यायाम करणे, पुस्तके वाचणे, नवीन काहीतरी शिकणे, वेळेचे नियोजन करणे, टाइम मॅनेजमेंट करणे. ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमच्या लाईफमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होईल. लक्षात ठेवा, आपल्या सवयी आपले भविष्य घडवतात. टॉपिक नंबर 3, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात ना, तोपर्यंत लाईफमध्ये कोणतीही गोष्ट अचीव करू शकणार नाही. जे तुम्हाला पाहिजे या आयुष्यामध्ये ती भेटू शकणार नाही. तुम्ही जोपर्यंत नवीन नवीन गोष्टी शिकताना भीती वाटते, चुका होतील, लोक हसतील, ह्या लोकांचा विचार तुम्ही करता. पण प्रत्येक यशस्वी व्यक्तीने हे प्रक्रिया अनुभवली पाहिजे. मी तुम्हाला एक अशी लाईन सांगतो, जी लाईन तुम्ही कुठेही ऐकली असेल. ग्रोथ बिगिन्स व्हेअर कम्फर्ट झोन एंड. अपयशाला कधी घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी. एखाद्या बाळाला चालण्यासाठी शिकताना किती वेळ पडावं लागतं, पण ते कधीच म्हणत नाही मला चालायचं नाही. मग आपण एकदा अपयशी झालं म्हणून हार का मानायची? टॉपिक नंबर 5, स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. आज आपण सोशल मीडियावरती प्रत्येकजण दुसऱ्याचे आयुष्य, तुमची शर्यत ही तुमचीच आहे. तुम्ही कालपेक्षा आज चांगले झाला आहात का नाहीत? हा प्रश्न स्वतःला विचारा. आपण लाईफमध्ये 1% बेटर झालो आहोत की नाहीत? 6वा टॉपिक आहे वेळेची किंमत करा. टाइम मॅनेजमेंट. टाइम जो मोस्ट इम्पॉर्टंट. लाईफ इज टाइम मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही टाइमला असं वाया घालू नका. तुम्ही जोपर्यंत वेळ वाया घालायचा तोपर्यंत येणारा काल तुमच्यासाठी खूप कठीण जाईल. त्याबद्दल तुम्हाला मी थोडीफार माहिती सांगतो. पैसा परत मिळू शकतात, पण गेलेली वेळ ही परत कधी मिळू शकत नाही. म्हणून दिवसातून किमान 1 तास तरी स्वतःसाठी घालवा. तीच वेळ नवीन कौशल्य मिळवण्यासाठी घालवा. नवीन स्किल, त्यात तुम्ही थोडाफार वेळ दिला ना, ती स्किल तुम्हाला खूप काही लाईफमध्ये देऊ शकेल. आणि मित्रांनो, ह्या सर्व 6 स्टेप करताना तुम्हाला माझ्याकडून एक स्टेप ॲडव्हान्समध्ये देतो. सकारात्मक विचार. नेहमी कधी पण चांगले विचार करताना ऑलवेज बी पॉझिटिव्ह. तुम्ही कोणतंही काम करा, स्वतःवर विश्वास ठेवून करा. नकारात्मक विचार करू नका. नकारात्मक विचार केला नकारात्मकच होईल. सकारात्मक विचार केला सकारात्मकच होईल. तुमचे चांगले विचार, बी पॉझिटिव्ह, हे तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलेच दिशा दाखवतील, चांगलाच योग्य मार्ग दाखवतील. आणि स्वतःमध्ये हा विचार करा की मी आज 10 मिनिटे वाचन करीन, मी उद्या 10 मिनिटे काहीतरी नवीन शिकेन, आणि परवा एक अशी नवीन सवय लावा की जी तुम्हाला योग्य असेल. आणि काही महिन्यानंतर तुम्हाला तुमच्यामधील बदल दिसू लागेल. आज के लिए बस इतना ही. और आपने जो ये 5 हैबिट्स स्टार्ट नहीं किया होता, तो आज से कर लो. बस आज के लिए इतना ही. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए